आंदोलन करत आहेत आणि ह्या जोपर्यंत आमच्या मागण्या तो या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय. आपल्यासाठी या ठिकाणी संपूर्णपणे मागे व्हिडिओ हॅलो व्हिडिओ मागे कोणतीही कारवाई होत अत्यंत आवश्यक सांगितलं फोटो घेतो मग तुम्ही घ्यावा. हेक्टरी 5 लाख कारवाई करावी. त्याचबरोबर अनेक आंबा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ऍडव्हान्स दिलेला आहे, त्याच्यावर व्याज आकारणी करतात. त्यांचं लायसन रद्द करावं. त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. तोपर्यंत आपण या ठिकाणी हलणार नाही असा निर्धार जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याबरोबर हेक्टरी 3 लाख रुपये ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर बोगस औषधांचा सुस्वाड झालेला आहे. त्यांच्या कारवाई कंट्रोल
विभाग काय करतोय? अनेक आंबा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ॲडव्हान्स दिला, त्याला 10 आणि 12% व्याज वसूल करावले. त्यांच्यावर खासगी सावकारीखाली कारवाई व्हावी या आणि अशा महत्वाच्या मागण्या आहेत. त्याचबरोबर आत्ताचे जे काही विम्याचे निकष आहेत ते कोकणातल्या शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठरवलेले नाही आहेत. कुठलाही आहे शेतकरी विम्याचे पैसे भरतात पण त्यांना काही त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे विम्याचे निकष बदलावेत या आमच्या मागण्या आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार, काजू बागायतदार आणि शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी या रास्ता रोको आंदोलनात उपस्थित शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब, माजी आमदार वैभवजी नाईक, त्याप्रमाणे आमचे नेते संदीपजी पारकर, सुशांतजी नाईक, या संघटनेचे देवगडचे अध्यक्ष सन्माननीय काका डोके, त्याचप्रमाणे वेंगुर्ल्याचे अध्यक्ष संजयजी गावडे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर. गेले कित्येक दिवस आंबा काजू बागायतदारावर हे अस्मानी संकट कोसळलं आणि या संकटात आमचा समस्त शेतकरी होरपळून गेला आणि तरी सुद्धा वारंवार आंदोलन करून मोर्चा करून या सरकारचे कुठे त्याला कुठेच जाग येत नाहीये. इथून हलणार नाही अशा पद्धतीची सुद्धा मागणी आंदोलनाची भूमिका वारंवार आंदोलन करत असतात. वेळ देऊन सुद्धा सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान आणि म्हणूनच काजू उत्पादक रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. राजू शेट्टी राजू शेट्टी साहेबांनी या आंदोलनाला नेतृत्व घेतल्यानंतर त्या ठिकाणी टीका चालू केला, परंतु या टीका करत असताना या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेते ते कुठे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना आम्हाला दिसलेले आणि म्हणूनच आम्हाला कुठेतरी एक आश्वासित आणि शेतकऱ्यांची जाण असणारा माणूस या ठिकाणी नेतृत्व आला होता आणि आम्ही राजू शेट्टी साहेबांना भेटलो. त्या ठिकाणी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता या आंबा काजू बागायतदारांसाठी जमीन तेवढी मदत करायची भूमिका सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी घेतली. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. जे आंदोलन झालं, जो मोर्चा आपण कलेक्टर ऑफिसला घेऊन गेलो, त्या कलेक्टर ऑफिसच्या आंदोलनाच्या वेळी पालकमंत्री त्या ठिकाणी स्वतः होते, स्वतः त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित राहिले. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरू देणार नाही. बरोबर, आज शेतकरी रस्त्यावर आलाय पण त्यांची भूमिका स्पष्ट नाहीये. आज सगळ्या शेतकऱ्यांच्या मागे गंभीरपणे उभा राहण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा शेतकऱ्यांबरोबर पालकमंत्री नाही. मित्रांनो, खाली रस्ता आम्हाला अपेक्षा होती रस्ता आहे, की वर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, आंबा आणि काजू बागायतदारांच्या ही अर्थव्यवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याची चालते. इथले सगळे व्यवसाय ह्या शेतकऱ्यांच्या जीवावर चालतात आणि म्हणूनच कुठेतरी या शेतकऱ्याला न्याय मिळेल, हे सरकार या शेतकऱ्याला न्याय देईल अशी अपेक्षा आम्हाला होती, परंतु अजूनपर्यंत कुठलीच घोषणा या ठिकाणी स्वीकृत केलेली नाही. मित्रांनो, काही लोकांनी औषध कंपन्यांना, औषध विक्रेत्यांना हाताती धरून मोठमोठ्या प्रेस घेतल्या. औषध विक्रेते यांना शेतकऱ्यांच्या विरोधात बोलण्यास भाग पडलं. औषध विक्रेते पूर्णपणे आमच्या आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या उदरनिर्वाह चालतो. आज जर आंबा काजू आणि तेव्हा तुम्ही या शेतकऱ्यांविरोधात तर तुम्ही सरकारच्या बाजूने आपली भूमिका मांडताय. शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका वारंवार मांडत राहिला तर आजही डिक्लेअर करतो, एकाही शेतकऱ्यांनी औषध विक्रेत्यांचे पैसे हा सीझन संपेपर्यंत द्यायचा नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत ह्या औषध विक्रेत्यांना एकही उपाय द्यायचा नाही. आम्ही प्रत्येक वेळी भाषणात हे मुद्दे मांडत असतो 5 मिनिटात. आता 2 मिनिटात त्यांच्या ग्रुपवर माझा व्हिडिओ पोहोचलेला असणार की हा औषध विक्रेत्यांच्या विरोधात बोलतो म्हणून. अरे 10 वेळा बोलणार. जोपर्यंत सरकार आमची दखल घेत नाही तोपर्यंत औषध विक्रेते
आज रास्ता रोको आंदोलन केले आहे. सरकार दरबारी वेळोवेळी आपण नुकसान भरपाई संदर्भात मागण्यासाठी प्रयत्न केले, परंतु सरकारने कुठलीही दखल घेतलेली नाही. मी आज वयाची एक 15 ते 20 वर्ष धंदा करतोय, पण कोकणातील शेतकरी कधीही एवढ्या बहुसंख्येने एकत्रित झालेला नव्हता आणि कधीही कोकणातल्या शेतकऱ्याने सरकारकडे पैशासाठी किंवा नुकसान भरपाईसाठी कधी हात दिली नव्हती. हा कोकणातला शेतकरी स्वाभिमानी आहे. आणि तसे या आंदोलनाला ज्या लोकांनी सुरुवात केली त्यांच्यावरती आता अपमानात असे दडपशाहीचे प्रकार चाललेले आहेत. काही माझे मित्र आहेत याच्यामध्ये त्यांच्या चिरेखानीवरती पण दंडात्मक कारवाई करण्यात आली या लोकांकडून. या व्यक्तीने आपल्या या आंदोलनाचे वेळोवेळी कुठलाही राजकीय सहभाग नसताना सहकार्य करताना आपल्या कोकणातील आंबा बागायतदार काजू शेतकऱ्यांना एकत्र करून शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आपल्यासाठी झटत होते. राजू शेट्टी साहेब यांच्यावर एकेरी शब्दात उल्लेख करत आहे. त्यांच्यावर आपण या साईनाथ गायकवाडला धडा शिकवल्याशिवाय राहिला नाही पाहिजे. लक्षात ठेवा, आज साईनाथ गायकवाडला कळलं पाहिजे की कोकणातल्या शेतकऱ्यांची काय आहे हे त्याला दाखवून दिलं पाहिजे, जेणेकरून जे कोण या साईनाथ गायकवाडच्या पाठीचे आहेत त्यांना पण समजले पाहिजे. कारण जेव्हा आपण माननीय पालकमंत्री साहेबांना निवेदन द्यायला गेलो त्यावेळी तो पत्रकार सॉरी युट्यूबर आहे तर आणि जसं म्हणतोय की आपण यावेळी आंदोलनाच्या संदर्भात माननीय पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेला काही लोकांनी पण आपल्या आंदोलनाला चिरडण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलाय. त्यांना पण आपण सर्व शेतकऱ्यांनी धडा शिकवला पाहिजे. त्यांना पण समजले पाहिजे की आपण जर शेतकरी असेल तरच औषध विक्रेता आहे. तेवढं लक्षात ठेवा आणि सर्वांनी एकजूट अशी ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय राजू शेट्टी साहेबांचे सहकारी गटेनवर साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलेल्या सर्व आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना संबोधित करावं. आज 23 मार्च यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी या देशाच्या स्वातंत्र्य प्राणाची आहुती त्यांनी हसत हसत फासावर केले. त्या क्रूर सुपुत्र भगतसिंगाच्या मूर्तीला वंदन करतो. आज आपण या ठिकाणी आंबा आणि काजू बागायतदारांना जे चालू वर्षी झालेल्या ग्लोबल वॉर्मिंगचे नुकसान असेल किंवा निसर्गाचं एक संकट असेल त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या संबंधी गेली 2 महिने त्या कोकणातला शेतकरी खास करून देवगड, वेंगुर्ला आणि मालवण राजापुरा परिसरातला शेतकरी सातत्याने आक्रोश करतोय. हजारो कोटी रुपयांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि या संदर्भामध्ये आजच्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आमचे तुमचे सगळ्यांचे लाडके नेते ज्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती झाली पाहिजे आणि तो सुद्धा माणूस म्हणून जगला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन गेली 35 वर्ष या शेतकऱ्यांच्यासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलेले राजू शेट्टी साहेब, त्याचबरोबर माझे आमदार आदरणीय नेते वैभवजी नाईक साहेब आणि सर्व या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शेतकरी बांधव, पत्रकार बांधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साधारणपणे 1 लाख कोटी रुपये त्यांच्या ग्रामाचं दाम पत्रात टाकून आज कोकणामध्ये या ठिकाणी आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे समोर बसलेले आमचे नेते राजू शेट्टी साहेबांच्या विश्वासबद्दल कोणी त्या ठिकाणी शंका घ्यायचं कारणच नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या बड्या बड्या ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण या कारखानदारीच्या जोरावरती होत होतं त्याला खऱ्या अर्थानं सुरुंग लावायचं काम जर कोण केलं असेल तर स्वतःचं रक्त सांडून
आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते त्या आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी निर्माण केलं. म्हणून एकेकाळी मिळणारा 300-350चा ऊसाचा भाव आज बंधून आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3,500 3637 पर्यंत गेलेला आहे. दुधाच्या संबंधी असू दे, सोयाबीनच्या संबंधी असू दे, या सर्व प्रश्नावरती सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या प्रश्नासंबंधी, नागरी प्रश्नासंबंधी सातत्यानं लढाई पुकारून अगदी रायगड जिल्ह्यातल्या पालघरच्या परिसरातला त्या ठिकाणी शेतचा प्रश्न असेल, जे कधीतरी भीमा पाटील साहेबांनी त्याचं नेतृत्व केलेलं तो प्रश्न असेल, समोरची महामार्गाचा प्रश्न असेल, चांदा सिद्धेश्वरचा महामार्गाचा आमच्या प्रश्नाचा भागातला प्रश्न असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं जातं, स्वतः ते जाऊन जातात आणि निष्ठुर भावनेनं त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचं काम केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आंबा उत्पादक आणि आपल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं, आमच्याही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रगड आजार आणि गलिनीच्या परिसरामध्ये मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी काजूचं उत्पादन घेतलं जात आहे. निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्रात आणि उर्वरित महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकऱ्याचे त्यामध्ये धन म्हणून तुझ्या आंबा बागायचा आणि ऊस बागायचा असो, कोण त्या ठिकाणी सोयाबीन उत्पादक असेल, कोण धान उत्पादक असेल, कोण त्या ठिकाणी वेगवेगळे पिकं घेणार असतील, त्या सगळ्यांचा एक समावेश त्या ठिकाणी निर्माण व्हावा म्हणून राष्ट्रीय किसान मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी एक 224 शेतकरी संघटना एकत्रित करून जवळजवळ 2 ते 3 वेळा दिल्लीला धडक केला आणि 5 लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आग उठायचं काम केलं. त्याचं फलित म्हणून ऊसाला त्या ठिकाणी किमान वैधानिक दर म्हणजे जो होता तो विस्तारपीठचा कायदा झाला आणि भूसंपादन सुधारित 2013चा कायदा झाला. अशा पद्धतीचं काम करणारे विश्वासाचं नेतृत्व तुम्हाला भेटलेलं. निश्चितपणे एवढंच सांगतो की जोपर्यंत आपल्या झालेल्या नुकसानी हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूला त्या ठिकाणी 3 लाख रुपये आपल्याला अपेक्षित नुकसान भरपाई मिळेपर्यंत आणि इतर ज्या मागण्या आहेत मग त्या ठिकाणी औषधाच्या खत कंपनीचे 2 ते 3 कोटीचा फक्त व्यवसाय करतात. आमच्या एका गरीब तालुक्यामध्ये जवळजवळ 200 कोटी व्यवसाय करणारे त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्रवाले आहेत. म्हणून इथे जे सप्लाय करणारे जे कंपनी आहेत ते उर्वरित महाराष्ट्रामध्ये करतात. तुमचं त्या मनाला खरेदी कमी असतं, पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खरेदी असते. त्या कंपनीच्या लोकांना सांगू देतो फक्त राजू शेट्टी साहेबांनी आदेश दिला इथल्या तिथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या कृषी सेवा केंद्रावरती जे तुम्हाला लुटलेल्या तुमचं शोषण केलेल्या त्या हरामखोर कंपनीवाल्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय चालूमध्ये शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही. एवढंच आम्ही निवेदन सांगतो. आणि मुंबईचे व्यापारी बांधव असतील इतर ज्या ठिकाणी तुमचं जे चक्रवाढ या सगळ्या गोष्टीचे साहेब बोलतील, पण त्यालाच सांगतो फक्त तुम्ही आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक फक्त सिंधुदुर्ग कोकणातले तेवढंच नाही, तुमच्या पाठीशी कर्नाटकाचा शेतकरी आणि सीमावर्गाचा कार्यकर्ता आहे. बेळगावपासून ते उत्तर कर्नाटकापासून ते संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी तुमच्या पाठीशी आहे. हे प्रसंगी पसरत करते आम्हीपर्यंत जसं भारत आणि पाकिस्तानपैकी कुठल्याही देशाचं युद्ध लागलं तर एक तर मराठा बटालियन किंवा त्या ठिकाणी पंजाब बटालियन पुढे असतो, तसं अनेक पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी बटालियन पुढे आणि पुढे असो तुम्ही आमच्या पाठीशी राहा. तुम्हाला निवडून देण्याचं सर्वांनी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की भविष्यामध्ये गरज पडलं तर आमच्या भागातला मोठ्या पद्धतीला पाऊस येईल, पण तुम्हाला न्याय मिळवून सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार मानतो. 12 मार्चला आपण एक आक्रोश मोर्चा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय राजूजी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी केलेला होता आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा मोर्चा निघालेला होता. खरं तर आज जो
या जिल्ह्यातला कोकणातला जो स्वाभिमानी शेतकरी आहे, हा शेतकरी आज त्याच्यामध्ये असणारी संकट ते त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमदार वर्गाची जास्त मागणी आहे की आपल्याला एकरी 5 लाख रुपयांची मदत शासनाला त्या ठिकाणी करावी. काजू बागायतदारांसाठी 3 लाख रुपये एकरी मदत शासनाने करावी ही मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहे. खरं तर गेले अनेक दिवस शेतकरी संघर्ष करतायत, रस्त्यावर उतरतायत, आंदोलन करतायत, आक्रोश मोर्चा काढतायत, पण याचा कुठलाही परिणाम हा महाराष्ट्राच्या शासनावर त्या ठिकाणी झालेला नाही. खरं तर याचा उपयोग शासनाचा जर शेतकऱ्यांच्या मदतीकरता झाला असता तर आज जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची 5 लाख रुपये हेक्टरी आणि 3 लाख रुपये काजू बागायतदारांना ती त्या ठिकाणी मागणी मानलेली आहे. पण आज ते न करता हे आंदोलन त्या ठिकाणी कसं यशस्वी होईल, या आंदोलनाच्या दिशा कशा बदलता येतील, राज्याचे मार्ग कसे बदलता येतील, हा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाने केलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या बाजूने न राहता अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू आहे. खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणा तसा हमीभाव मिळतो. हा हमीभाव आमच्या जिल्ह्यातल्या कांचेची असेल, आंबा असेल, काजू असेल किंवा इतर पिकं असतील त्याला त्या ठिकाणी हमीभाव मिळाला पाहिजे ही एकल्या कोकणाच्या शेतकऱ्याची मागणी आहे. दुसरी गोष्ट सरसकटची कर्जमाफी आहे. ही सरसकट कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर जो हमीभाव हा हमीभाव सुद्धा आमच्या सगळ्या पिकाला या जिल्ह्यातल्या कोकणाच्या पिकाला मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्याचबरोबर ही सगळी संशोधन केंद्र आहे, ही हवामान केंद्र आहे, ही हवामान केंद्र त्या ठिकाणी निर्णय करणं, त्या ठिकाणी कशा प्रकारची यंत्रसामग्री उभी करणं आणि त्याच्यामध्ये तज्ञ अधिकारी निर्माण करणं ही सुद्धा आमची त्या ठिकाणी शेतकऱ्याची या सगळ्या विषयामध्ये मागणी आहे. शेतकरी त्या ठिकाणी मेहनत करतो आणि शेतीमध्ये कीटकनाशक असतील, केमिकल असतील, खतं असतील, ही सगळी खतं त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी शेतकरी खर्च करत असतो, एका विश्वासावर करत असतो. आज बघितल्यानंतर कीटकनाशक आहे, कितीला फवारणी आहे, कितीला खतं आहे, ही सगळी बोगस त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आणि म्हणून ज्या औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे त्या शेतकऱ्यांना औषध विक्रेत्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही आमची त्या ठिकाणी भूमिका. आणि म्हणून जास्तीत जास्त की भरीव मदत, आर्थिक नुकसान भरपाई ही जोपर्यंत शेतकऱ्याला होत नाही तोपर्यंत हा शेतकरी सांगा अरे आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा, अरे शेतकऱ्यांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा, अरे शेतकऱ्याची भरभोट करणाऱ्या सरकारचा, अरे शेतकऱ्याची भरभोट करणाऱ्या सरकारचा, अरे शेतकऱ्याला वारावर सोडणाऱ्या सरकारचा, अरे शेतकऱ्याला वारावर सोडणाऱ्या सरकारचा. आंबा काजू शेतकरी उपाशी, बुवाबाजी सरकार उपाशी. अरे या बुवाबाजी सरकारचं करायचं काय, अरे या बुवाबाजी सरकारचं करायचं काय, अरे या बुवाबाजी सरकारचं करायचं काय. साहेब विनंती आहे, बोलू नका, अधिकाऱ्यांना आमच्या बरोबर चालायला लावा.
अभी तुम आगे बढ़ो। शेतकरी एकजूट संघटनेचा, शेतकरी एकजूट संघटनेचा खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय, घेतल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही. शेतकरी संघटनेचा कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. जय 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 भवानी, अरे जय 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 भवानी. अरे कोण म्हणता देणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा, शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा. अरे जय 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 भवानी, अरे जय 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 भवानी. अरे कर्जमाफी आमच्या हक्काची, अरे कर्जमाफी आमच्या हक्काची, हमीभाव आमच्या हक्काचा, नुकसान भरपाई आमच्या हक्काची. जय 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 भवानी. अरे भोंदू सरकारचं करायचं काय, या भोंदू सरकारचं करायचं काय, अरे भोंदू सरकारचं करायचं काय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, हमी भाव, हमी भाव. अरे जय 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 भवानी. अरे हमसे जो टकराएगा, अरे जो टकराने आज उसका प्रयत्न केले, तरी पण तो मोर्चा हजारोच्या संख्येने झाला. तेव्हा सरकारला जाग आली आणि त्यावेळी सरकारने, आपण सुद्धा मागे पालकमंत्री त्या ठिकाणी आहेत, आपण पण पालकमंत्र्यांचा सन्मान ठेवला आणि पालकमंत्री सांगितले की सरकारचं धोरण या ठिकाणी मी जाहीर करणार. परंतु दुर्दैवाने गेल्या 10 दिवसामध्ये असं कुठल्याही मदत सरकारतर्फे झाली नाही. त्याचबरोबर ही मदत झाली नाही एकीकडे आहे, एकीकडे पालकमंत्र्यांशिवाय इतर कुठलाही मंत्री किंवा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात काही बोलत नाही आणि त्यामुळे सरकार मदत देण्यास इच्छुक आहे की हे आंदोलन लढवण्याचा प्रयत्न करत आहेत की हा करतच आहे. आज खरं तर एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स मिळत नाही, एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी डायव्हर्स मिळत नाही. परंतु सरकारने आज मात्र कालपासून एक सरकारने एखादा अपघात झाला तर सरकार डायव्हर्शन करत नाही, आमच्याला आंदोलन लावतात. परंतु कालपासून सरकारने वेगवेगळे डायव्हर्शन केलं. वैभवडीवर जाणारा नाही, वैभवडीला इकडनं जावा, पोलिसांनी इथे पोलिस रोखले आहेत. त्यांनी यावेळी असं 10 रस्ते रूट जाहीर केले. तर माझी आपण करत आहे, माझी आपल्याला विनंती आहे की त्याला नोंद द्या. सरकारला मिळालं असेल तर आंदोलन करूया. आवश्यक आहे, सरकारची एक विनंती आहे, नाहीतर सरकार आपल्याला मंडळावरती उभा ठेवणार आहे आणि या आंदोलनाचं काही सरकार एक तर आम्ही देतो आहोत. आमच्याकडे एक म्हण आहे की भाजलेल्या कोंबड्याला आगीची भीती आहे, घरावलेल्या कोंबड्याला आगीची भीती आहे. त्यामुळे आम्हाला कशी भीती आहे, रस्ता इथे गेल्यानंतर काय संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात करायचं. फक्त या आंदोलनाचं आपण करताय, आपले लोके जे अध्यक्ष आहेत ते करतायत. तुम्ही ठरवा, पण आपली सगळ्या शेतकऱ्यांना विरोध आहे की आंदोलनाचं स्वरूप आपण बदलूया, तरच हे सरकार या ठिकाणी जागा होईल आणि त्या संदर्भात आपली भूमिका या ठिकाणी हॅलो हॅलो सर्व शेतकरी सगळ्यांना विनंती असेल, अजूनही राजू शेट्टी साहेबांनी या ठिकाणी भाषण आहे तुम्हाला संबोधित करणार आहे. पण सगळ्यांना विनंती असेल, या ठिकाणी आंबा आणि काजू शेतकऱ्यांशी कोणताही संबंध नसताना सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी राजू शेट्टी सुद्धा रस्त्यावर बसले आहेत आणि आम्ही शेतकरी हे सगळे सावरून बसलो आहोत. ही थोडीशी जोखंड वाटते मला. सगळ्यांना विनंती असेल की आपला नेता
आयुष्यभर काळजी लक्षात ठेवा. या ठिकाणी एक मिनिट. त्यानंतर असलेले आंदोलन आहे त्याची दिशा काय असेल ही तुम्हाला सांगण्यासाठी मी सर्वांनी राजकीय सभा या ठिकाणी विनंती करतो की आपण आज मोठ्या संख्येनं आज चक्काजाम करण्यासाठी म्हणून उपस्थित झालेलो आहोत. खरं तर हा सिमेंटचा रस्ता तापलेला असताना सुद्धा आणि वर तळपता सूर्य डोक्यावर असताना मोठ्या निर्धारानं तुम्ही सगळे रस्त्यावर बसलेला. जवळपास 1.25 तास झाला तरी कुठल्याही शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये ही जागा सोडायचा विचार अजिबात नाही का आहे. आणि जोपर्यंत आपल्याला काही ठोस सांगितलं जात नाही तोपर्यंत आपण आंदोलनाचा फेरविचार अजिबात करायचा नाही या मताचा मी आहे. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे पण या अधिवेशनामध्ये दोन पक्षाच्या आणि मंत्र्यांच्या गँगवॉर बद्दल चर्चा होते. त्यासाठी सभागृह तकूब होत. कोण कुठला तो खरात लिंग पिसाट खराताच्या मुद्द्यावर आवाज उठतो पण 50 वर्षामध्ये पहिल्यांदा काहीतरी सरकारकडे मागायला आलेल्या या कोकणातल्या शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. एवढंच नव्हे तर या आंदोलनाला एक प्रकारे वाहतूक बोलावलेली याचा अर्थ तुम्हाला अद्दल घडवण्यासाठीच ही वाहतूक बोलावलेली असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे उन्हात दिवसभर करपून मरा इथं आम्ही आमची सोय बघितलेली आहे. पण प्रशासनाला हे माहिती नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहे. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. कात्रजचा घाट कसा दाखवायचा आम्हाला चांगलं माहिती आहे आणि शाहिस्तेखानाची बोट कशी छाटायची हेही चांगलं आम्हाला माहिती आहे. तेव्हा जर तुम्ही दिवसभर इथंच तळपत राहा आम्ही तुमच्या आंदोलनाची दखल घेणार नाही असं जर कुणाला वाटत असेल तर यांना अपेक्षित नसलेला झटका आम्ही कधी देऊ शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावा. गेली 35 वर्षे तेच केलेलं आहे मी. आम्हाला गृहीत धरू नका आणि त्यामुळं मला माहिती आहे की सगळ्या वाटा या नदीला जाऊन मिळतात. सगळे ओळ नदीला जाऊन मिळतात. मग नदीच अडवली तर मग काय करणार आहे. आणि एक लक्षात ठेवा हे झाल्यानंतर संपलेलं नाही. एक दिवस या मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक दिल्याशिवाय सोडणार नाही हेही लक्षात ठेवा. त्यावेळी कुठं कुठं अडकणार आहे कुठं कुठं अडकवणार आहात. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही उन्हात एवढा वेळ बसलेला आहात अजून बसायची तयारी आहे. पण महात्मा गांधींनी आपल्याला सविनय कायदेभंग शिकवलेला आहे. काय सविनय कायदेभंग याचा अर्थ काय. सविनय कायदेभंग याचा अर्थ असा होतो की विनम्रपणानं नम्रपणानं कायदा मोडायचा कायदा तोडायचा
आणि सरकारची एक प्रकारे अडवणूक करायची, याचा अर्थ सविनय कायदेभंग. आणि तेच करायला इथं आलेलो आहोत. तेव्हा सरकारची अडवणूक होणार नसेल तर कुठे अडवणूक होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता जर का उन्हाळ्यामध्ये आपण इथं एकत्र बसत असू तर उन्हामध्ये 5-6 किलोमीटर चालायला तुम्हाला काय अवघड आहे का? राजू शेट्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू शेट्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मग आपण चालत चालत दक्षिणेच्या दिशेनं अशा पद्धतीने जाऊ जिथं बायपास याला काढता येणार नाही. असं करूया. आणि तिथं गेल्यानंतर आपण आंदोलन चालू करू आणि पुढे काय करायचं ते तिथे गेल्यावर ठरवू. राजू शेट्टी तुम आगे बढ़ो. सगळ्यांनी गाड्या इथंच ठेवा. गाडीला ड्रायव्हरला नंतर घेऊन यायला सांगा. आपण सगळ्यांनी चालत जायचं. चालायला जमणार आहे का नाही? सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी चालत त्या दिशेनं जायचा. आणि तिथं गेल्यानंतर तिथं आम्ही जी काही जागा सांगू जिथं रस्ता आढळेल त्या ठिकाणी बसायचं आणि मग सरकारची काय भूमिका येते त्याच्यावर पुढच्या आंदोलनाची दिशा आपल्याला ठरवायची आहे. चला.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम. हे कळत ते मग गाडी तकडे राहतो पाठी बरोबर थांबायला नाही जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी. अरे खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. राजू शेट्टी तुम आगे बढ़ो, राजू शेट्टी तुम आगे बढ़ो. पुलिस हमारे साथ है, पुलिस हमारे साथ है, पुलिस हमारे साथ है. जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी. विजय असो, धिक्कार असो. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. खाली जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. भैया मोदी 100% जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं आणि घाई गडबडीनं मुख्यमंत्री कार्यालयाच्या बरोबर संपर्क साधून त्याने मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं या ठिकाणी जे पत्र दिलं हे आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातलं यश आहे. कोकणातल्या शेतकऱ्याला आम्हाला मदत मिळवून द्यायची आहे. जवळपास 2000 कोटी रुपये वेंगुर्ल्यापासून पालघरपर्यंतच्या शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. तेव्हा एवढा निर्णय घेत असताना वित्त विभागातून मग मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सगळे प्रस्ताव यायला कदाचित वेळ लागू शकतो. मध्ये 2-4 दिवस सुट्ट्या लागल्या म्हणून अजून 2 दिवस अवधी द्यावा असं प्रशासनाकडून विनंती करण्यात आली आणि शेवटी प्रश्न सुटण्याशी मतलब आहे. मात्र कसल्याही परिस्थितीत हेक्टरी 5 लाख किंवा कलमाला 5000 रुपये आणि काजूला हेक्टरी 3 लाख रुपये याच्या खाली आम्ही येणार नाही. मग केंद्र सरकारचा थोडा हिस्सा असू दे, राज्य सरकारचा असू दे, ते दोन्ही सरकारने मिळून ठरवावं. परंतु आम्हाला 5 लाख रुपये हेक्टरी पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि असा निर्णय उद्या 24ला किंवा 25ला सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषित करावी. कारण विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं आणि आज कामकाज होऊ शकत नसल्यामुळं आज घोषणा करता आली नसेल. आम्ही तांत्रिक बाब लक्षात घेऊ. परंतु उद्या आणि परवा जर काही घोषणा नाही झाली मग मात्र 26 तारखेनंतर पुन्हा ओरसला एक व्यापक बैठक घेऊन आता निर्धार आणि निग्राचा लढा हे मुख्यमंत्री कार्यालयाला धडक हा आमचा असणार आहे आणि त्याची तारीख आम्ही जर 2 दिवसामध्ये सरकार निर्णय घेतला नाही तर 26 किंवा 27ला बैठक घेऊन ठरवू. आता तुम्ही संवादाची भूमिका घेतलाय. जर 2 दिवसात फसवणूक झाली तर मात्र संघर्ष अटळ. फसवणूक झाली तर संघर्ष अटळ आहे. जिल्ह्यामध्ये फक्त सिंधुदुर्ग नव्हे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा सुद्धा, सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आंबा काजू मोठ्या प्रमाणामध्ये होतो. या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला आम्ही धडक देणार आहोत. अनेक शेतकऱ्यांना या संदर्भात नोटिसा काढल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्थेला कसलाही धक्का न लावता सविनय कायदेभंग काय असतो हे आम्ही दाखवून दिलेला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कोकणातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली की एकाही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करू नका. तुम्ही 2 पावलं पुढे आला
आम्ही 2 पावलं पुढे येतो आणि आमचा बेमुदत रस्ता रोको मागे घेतो असं आम्ही प्रशासनाला सांगितलंय. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. यात फसवणूक झाली तर भविष्यातल्या आंदोलनामध्ये प्रशासनाला कसा झटका द्यायचा याचा 30 वर्षाचा आमच्याकडे अनुभव आहे. साहेब, जिल्हाधिकाऱ्यांनी हा रास्ता चक्का जाम केलं, त्यामुळे जे सरकार भाग पडले का? निश्चितच, कारण कालपर्यंत सरकार नोटिसा देत होतं, भीती घालत होतं. काही शेतकऱ्यांना खाणीमध्ये उत्खनन केलं म्हणून दंड करत होतं, काहींनी माती उत्खनन केलं म्हणून दंड करत होतं, जेणेकरून दहशतीमुळं शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी घेऊ नये. तेही सगळे जे काही त्यांनी दंड केले ते दंड मागे घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून आम्ही गप्पा बसलेलो. साहेब, जिल्हाधिकाऱ्यांनी जे पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये नेमका काय आश्वासन दिलं आणि काय उल्लेख केला? जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या लेवलला जी बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अधिवेशन संपण्यापूर्वी हे पत्र माझ्याकडे आहे. त्याच्यावर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या सह्या आहेत. ते पत्र असं आहे की जर सरकार पातळीवर निर्णय घ्यायची प्रक्रिया चालू आहे आणि त्याची घोषणा ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये होणार आहे आणि ते अधिवेशन संपण्यापूर्वी होणार आहे. अधिवेशनाचे फक्त 2च दिवस राहिले आहेत आणि त्याची वाट बघावी असं म्हटलेलं आहे. जे सावकारी करणारे व्यापारी आहेत त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी झाल्या तर मुंबईचे उपनिबंधक, सहनिबंधक आणि सिंधुदुर्गचे सहनिबंधक बसून अशा व्यापाऱ्यांच्यावर सावकारीचा गुन्हा दाखल करून त्यांचं लायसन रद्द करण्यासंदर्भामध्ये आश्वासन दिलेलं आहे. जे निकृष्ट दर्जाची खतं विकतात, औषधं विकतात, त्याचे सॅम्पल आणि तक्रारी जर शेतकऱ्यांनी दिल्या तर दाढी टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि सरसकट कर्जमाफीच्या संदर्भामध्ये हा शासन स्तरावरचा निर्णय आहे. शासनाला आपल्या भावना कळवतो असं म्हटलेलं आहे. थँक्यू सर. चला, नमस्कार.